ते निळोबारायापासून पुढचे अनेक घराणे दिसून मग ते आचरेकर असेल, राशनकर असेल, देगलूरकर घराणा असेल, औशेकर घराणा असेल, असे अनेक घराणे आहेत की ज्या घराण्याने ही दिंडीची अथवा पालखीची परंपरा आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालू ठेवलं दिसून येतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे औशेकर घराण्याची दिंडी. औसा आपल्याला माहित आहे, लातूर जवळचा औसा. औशेकर घराण्याची दिंडी, औशेकर घराण्याचा जर इतिहास पाहिला तर त्या घराण्यावर मुस्लिम असणाऱ्या पीर पातशाचा प्रभाव आणि जे औशेकर आज कीर्तन करतात त्यांचा फेटा आपल्याला हिरवा पाहायला लागला. हिरवा फेटा घातल्याशिवाय ते कीर्तनाला वारत नाही. म्हणजे एवढा प्रभाव त्या पीर पातशाचा या औशेकर घराणे. म्हणजे एवढं मोठं काम त्या काळामध्ये या वारकरी पंथांच्या अनुषंगानं या मल्लीनाथ स्वामी बरोबर या पीर पातशाने केलेला आहे. म्हणून तो औशेकर घराण्याचा जो आज फेटा पाहायला मिळतो. कारण मी त्यांना मी जवळ पाहिलेला आहे. सोलापूरला ते येतात आता जे वारकरी संप्रदायाचे जे अध्यक्ष आहेत पंढरपूरचे, सोलापूरला सारखं असं दमानेगर मध्ये येतात. तर त्याचा पण आमचे एक मित्र आहे गड्डा साहेब म्हणून, त्याच्या घरी ते येतात, तिथून ते कीर्तनाला वगैरे जातात. तर मी त्यांना तिथं पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा एक भाग म्हणजे